प्रभाग क्रमांक 2 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर किरण देशमुख, नारायण बनसोडे, कल्पना कारभारी व शालन शिंदे यांच्या प्रचारार्थ मित्रनगर, शेळगी परिसरातील जवाहर नगर तसेच विविध भागांमध्ये बैठकींच्या माध्यमातून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे। या प्रचारात बैठकीत ज्ञानेश्वर कारभारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच सध्याच्या भाजप उमेदवारांच्या माध्यमातून प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले। यावेळी केदार उंबरजे यांनीही विकासाची गती पुढे नेण्यासाठी भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन मतदारांना केले। तसेच लाडक्या बहिणींनी भाजप उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहनही करण्यात आले। उमेदवार डॉक्टर किरण देशमुख यांनी आपल्या भाषणात मागील 10 वर्षांमध्ये प्रभागात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला। मूलभूत नागरी सुविधांसाठी भाजप नगरसेवकांच्या माध्यमातून तसेच आमदार विजयकुमार देशमुख यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले। आपल्याला माहिती आहे 2017च्या निवडणुकीनंतर शेळगी भागात जे अवस्था होती, जे रस्त्याचं ड्रेनेजचं पाण्याची त्रास होतं, ते आता जवळपास 100% आपल्या भागातनं पूर्णपणे ते मार्गी लावण्यात आलेलं आहे आणि अनेक अडचणींना या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीचे तुम्ही जेव्हा मतदान घातलेलं आहोत, एक अपेक्षाने तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला की या भागाचा जे तुम्ही कष्टातनं दिवस काढत होता त्याच्यातनं आपण बाहेर निघावं, कुठंतरी आपण जेव्हा बाहेरचं काम करून घरी सुखाचं झोप आपल्याला लागावा, जेणेकरून आपण ज्या परिसरात राहतो आपल्याला सुद्धा समाधान व्यक्त व्हावं की आपण एक चांगल्या परिसरामध्ये राहतो। आणि हे जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न होतं ते आमदार विजय देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी मालकांच्या माध्यमातून 4 नगरसेवक असतील आणि प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल, या ठिकाणी कार्यकर्ता सुद्धा स्वतः नगरसेवक असं जबाबदारी घेऊन त्यांनी सुद्धा मालकांपर्यंत अनेक पाठपुरावा केला। आम्हाला घातलात मालकांवर, मोदीजींवर, आदरणीय फडणवीस साहेबांवर तुम्ही नेहमीच विश्वास दाखवता, पण आता वेळ आहे की महानगरपालिकामध्ये आपलं वैफल्य मत घालायचं आहे। येणाऱ्या 15 तारीखला आपल्याला 4 मतदान करायचे। आपल्याला एवढ्या इलेक्शनमध्ये फक्त एकच मतदान करायचं होतं, पण या इलेक्शनला 4 मतदान करायचे। 4 मतदानमध्ये 4 उमेदवार। पूर्वी केलेल्या कामांची पावती नागरिकांनी मतदानाच्या माध्यमातून द्यावी, तसेच घरातील प्रत्येक व्यक्तीने मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले। या बैठकीस डॉक्टर किरण देशमुख, कल्पना कारभारी, केदारनाथ उंबरजे, मालिंगप्पा परमशेट्टी, ज्ञानेश्वर कारभारी, नागशेट्टी, विरेश उंबरजे, संतोष बंडगर, आनंद वाघे, उमाकांत साखरे, कुमार धसाडे, नितीन वडतिले, आकाश बेल्याळ, अझर शेख, शेखर पाटील तसेच मोठ्या संख्येने माता भगिनी व नागरिक उपस्थित होते।